अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अनमोल ठेवा आहे. वृद्धेश्वर या नावाचा उगम, त्यामागील पौराणिक कथा, नाथ संप्रदायाचे या ठिकाणाशी असलेले अतूट नाते आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. वृद्धेश्वर हा एक शब्द वृद्ध आणि ईश्वर या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. संस्कृतमध्ये वृद्ध या शब्दाचा अर्थ वाढलेला, जुना किंवा परिपक्व असा होतो. या नावामागील दोन प्रमुख अर्थ स्थानिक लोकश्रुती आणि शास्त्रांमध्ये आढळतात. स्थानिक मान्यतेनुसार येथील शिवलिंगाचा आकार काळाच्या ओघात संथ गतीने वाढत जातो. विशेषतः दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगाचा आकार एका तांदळाच्या किंवा तिळाच्या दाण्याइतका वृद्धिंगत होतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या निरंतर वाढण्याच्या प्रक्रियेमुळेच या देवाला वृद्धेश्वर असे संबोधले जाते. हा बदल भौतिक डोळ्यांना एका दिवसात जाणवणारा नसला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या निरीक्षणातून हा निष्कर्ष काढला गेलेला आहे. आध्यात्मिक शास्त्रानुसार ज्याप्रमाणे वाराणसी हे उत्तर भारतात मोक्षदायिनी नगरी मानली जाते, त्याचप्रमाणे वृद्धेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून गौरविले जाते. काशीमध्ये ज्याप्रमाणे विश्वेश्वराचे वास्तव्य आहे आणि तिथली ऊर्जा जशी साधकाला मुक्तीकडे नेते, तशीच प्रचिती वृद्धेश्वर येथे येते असे मानले जाते. या ठिकाणी केलेल्या साधनेचे फलित काशीमध्ये केलेल्या साधने इतकेच पवित्र आणि शीघ्र फलदायी असते, अशी धारणा आहे. वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास हा अनेक युगांना कवेत घेणारा आहे. पांडव काळापासून ते नाथ संप्रदायाच्या सुवर्ण काळापर्यंत या भूमीने अनेक दिव्य घटना अनुभवल्या आहेत. महाभारतातील संदर्भानुसार जेव्हा 5 पांडव आपल्या 12 वर्षांच्या वनवासानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास भोगत होते, तेव्हा त्यांनी गर्भगिरीच्या घनदाट अरण्यात वास्तव्य केले होते. या निसर्गरम्य आणि सुरक्षित ठिकाणी राहून त्यांनी भगवान शिवाची आराधना करण्याचा निश्चय केला. असे मानले जाते की सध्याचे जे मुख्य शिवलिंग आहे त्याची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केली होती. हे स्थान डोंगरादरम्यान असलेल्या शत्रूपासून लपण्यासाठी सोयीचे होते आणि येथील नैसर्गिक शांतता ध्यानासाठी उपयुक्त होती. वृद्धेश्वर मंदिराचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य म्हणजे हे नाथ संप्रदायाचे आदिपीठ मानले जाते. 9 नाथांपैकी प्रमुख असलेले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी या डोंगराळ भागात दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. एका पौराणिक कथेनुसार गोरक्षनाथांनी आपल्या सुवर्णसिद्ध मंत्राचा वापर करून संपूर्ण गर्भगिरी पर्वत सोन्याचा केला होता. हे पाहून त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले. मात्र नाथांच्या विरक्त प्रवृत्तीनुसार त्यांनी हे सर्व सोने कुबेराला अर्पण केले आणि ही माया असल्याचे सिद्ध केले. मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी एक भव्य यज्ञ आणि भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यासाठी स्वर्गातील 33 कोटी देव उपस्थित राहिले होते. या अफाट जनसमुदायाला भोजन वाढण्यासाठी स्वतः महादेव आणि माता पार्वती यांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले होते. जेथे देवांच्या पंक्ती बसल्या होत्या त्या परिसराला आजही देवराई असे म्हटले जाते. भोजनाच्या वेळी महादेव एका वृद्ध माणसाच्या रूपात वावरत होते. जेव्हा सर्व देवांनी त्यांना ओळखले तेव्हा त्यांनी महादेवाला विनंती केली की त्यांनी याच रूपात येथे कायमचे वास्तव्य करावे. देवांच्या आणि नाथांच्या विनंतीला मान देऊन महादेव तेथे वृद्ध रूपात स्थिरावले, म्हणून त्यांना म्हातारदेव असेही म्हणतात. काळाच्या ओघात मंदिराची झीज झाली असता 18व्या शतकात इंदूरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
त्यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याचे संवर्धन केले. तसेच 12व्या शतकात राजा रामदेवराय यांनी मंदिराला एक भव्य पितळी घंटा अर्पण केली होती, जी आजही सभा मंडपात पाहायला मिळते. वृद्धेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील मध्ययुगीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट आणि अद्वितीय नमुना आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले असून दगडांना जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सिमेंट, चुना किंवा माती वापरलेली नाही. हे बांधकाम इंटरलॉकिंग पद्धतीने केलेले आहे, ज्यामुळे ते आजही अत्यंत भक्कम स्थितीत उभे आहे. मंदिराच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती, पौराणिक प्रसंग आणि वेलबुटीचे अत्यंत सुबक कोरीव काम आढळते. सभामंडप हा मंदिराचा प्रवेशद्वारालगतचा मोठा हॉल आहे. येथे खांबावर आणि छतावर नाजूक कोरीवकाम केलेले असून येथे भाविक कीर्तन भजनासाठी एकत्र येतात. सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा हा छोटा भाग असून येथील द्वार शाखेवर नक्षीकाम केलेले असते. गाभारा मंदिराचे मुख्य शिवलिंग जमिनीच्या पातळीपेक्षा खाली एका खोल गाभाऱ्यात आहे, जिथे जाण्यासाठी भाविकांना पायऱ्या उतराव्या लागतात. या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नैसर्गिक पाण्याचा पाझर असतो, ज्यामुळे शिवलिंगावर 24 तास नैसर्गिक जलाभिषेक होत असतो. सामान्यतः शिव मंदिरांमध्ये नंदीचे तोंड थेट शिवलिंगाकडे असते, मात्र वृद्धेश्वर येथे नंदीची मूर्ती किंचित बाजूला वळून बघत असल्यासारखी आहे. असे म्हटले जाते की नंदीचे लक्ष नाथांच्या प्रज्वलित धुनीकडे आहे. ही धुनी मच्छिंद्रनाथांच्या काळापासून सतत जळत असल्याची श्रद्धा आहे. वृद्धेश्वर मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावाजवळ स्थित आहे. हे स्थान गर्भगिरी डोंगररांगांच्या अत्यंत दुर्गम पण निसर्गरम्य दरीत आहे. मंदिराचा परिसर हा दाट जंगलाने वेढलेला आहे. येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि दुर्मिळ वृक्ष आढळतात. योग साधनेसाठी आवश्यक असलेली शांतता आणि प्राणवायूचा मुबलक पुरवठा येथे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. या डोंगराळ भागात आजही माकडे, हरिण आणि विविध प्रकारचे पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतात. श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिर हे केवळ दगडमातीचे बांधकाम नसून ते श्रद्धेचे, इतिहासाचे आणि निसर्गाचे एक अद्भुत मिश्रण आहे. शिवलिंगाची गूढ वृद्धी, नाथांच्या चमत्कारांच्या कथा आणि हेमाडपंथी वास्तुकलेचे सौंदर्य यामुळे हे ठिकाण प्रत्येक भारतीयाने एकदा तरी भेट द्यावे असे आहे. आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शांतता शोधणाऱ्यांसाठी वृद्धेश्वर हे खरोखरच दक्षिण काशी म्हणून सार्थ ठरते. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर आपल्याला मुळांची आठवण करून देते आणि जीवनातील वृद्धी कशा प्रकारे आध्यात्मिक असावी याचा वस्तुपाठ देते.